सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। निमित्त आपल्यामध्ये श्री अजय कांडर हे या उपक्रमासाठी उपस्थित आहेत। ते या कार्यक्रमामध्ये लेखन प्रवासाविषयी, वाङ्मयीन भूमिकेबद्दल, समकालीन लेखक कवींच्या लेखनासंबंधी आपले विचार मांडणार आहेत। तसेच त्यांच्या भाषणानंतर रसिकांनी प्रश्नोत्तर केलेल्या प्रश्नांना सुद्धा उत्तरे देतील। प्रश्नांच्या अनुषंगाने ते रसिकांशी चर्चा करतील आणि कार्यक्रमाच्या अखेरीस शेवटी ते आपल्या काही कवितासुद्धा सादर करतील। मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाले पाटील सर आहेत आणि अजय कांडर सर यांचा मी प्रथमतः परिचय आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी हंसराज जाधव सरांना विनंती करतो। मराठवाडा साहित्य परिषदेच्या साक्षात या उपक्रमात आज आपण समकाळातील अत्यंत महत्त्वाचे कवी अजय कांडर सर यांना ऐकणार आहोत। हा कार्यक्रम खरं तर 2 वेळेस ठरलेला होता, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि आणखी काही अडथळ्यांमुळे तो कार्यक्रम कॅन्सल झाला आणि आज आपल्यामध्ये सर्व उपस्थित आहेत। कवी अजय कांडर हे आपल्या सर्वांना परिचित आहेत। आव्हान ओन, हत्ती इलो, युगानुयुगे तूच, अजूनही जिवंत आहे गांधी हे 4 कविता संग्रह त्यांचे बहुचर्चित आहेत। अमेरिकेतून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाउंडेशन आणि जैन उद्योग समूहाचा 1 लाख रुपयाचा बालकवी पुरस्कार, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार यासारखे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार 25 पुरस्कार त्यांच्या कवितेला मिळालेले आहेत। हिंदी, इंग्रजी, मल्याळम, उर्दू, कानडी, दखनी बोली, गुजराती, पंजाबी यासारख्या अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कविता अनुवादित झालेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या साधारणपणे 13 विद्यापीठांच्या आणि एका शालेय अभ्यासक्रमासाठी त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे। बाया पाण्याशीच बोलतात या त्यांच्या बहुचर्चित कवितेचा 4 विद्यापीठांमध्ये समावेश झालेला आहे। त्यांच्या कवितांवर आधारित 3 नाटकांची निर्मिती झाली असून मुंबई दूरदर्शनने त्यांचे युगानुयुगे तूच हे नाटक प्रसारित केलेले होते। विख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी निर्माण केलेला बैल अबोल बाला या नाटकात त्यांच्या काही कवितांचा समावेश झालेला आहे। काही चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे आणि त्या गीतांचं सादरीकरण देवकी पंडित, सुरेश वाडकर, संभाजी भगत, शौनक अभिषेकी यासारख्या नामवंत गायकांनी गायलेली आहेत। युगानुयुगे तूच हा या कविता संग्रहाच्या हिंदी अनुवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे। साहित्य अकादमी सारख्या महत्त्वाच्या साहित्य संस्थांमध्ये त्यांची काही एक भूमिका राहिलेली आहे। आज सर या ठिकाणी आपल्यासमोर सादर झालेले आहेत। मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं मी त्यांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद। त्याप्रमाणे एक नामवंत लेखक, कवी, नाटककार हे आपल्यात आज उपस्थित आहेत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय कांडर सर यांचं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह आदरणीय गोरे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। समकालीन काळातील एक महत्त्वाचे कवी ज्यांच्या कवितेमध्ये सामाजिक चिंतन आहे, वैचारिकता आहे, असे हे लेखक आज आपल्याशी संवाद साधणार आहेत। अजय कांडर सर। मला जमेल तसं बोलतो आणि मला समजेल असे प्रश्न विचारा, एवढीच विनंती। ज्यांनी मला इथे निमंत्रित केले ते आदरणीय पाटील सर, थोडा माईक बोला, दादा गोरे सर, या संस्थेचे इतर पदाधिकारी, आमचे बंधू रामभाऊ, हंसराज जाधव, मोहिते सर,
सभागृहात खूप मोठी, माझ्यापेक्षा मोठी कर्तबगार असणारी मंडळी आहेत. भांडसर आहेत, आमचे मित्र दासू वैद्य सर आहेत, सुधाकर शेंडगे सर आहेत, ज्यांनी माझा कवितेचा हिंदी अनुवाद केला. आमचे समकालीन महत्त्वाचे मराठीतील कवी असणारे श्रीधर नांदेडकर मित्र आहेत, जिजा शिंदे सर आहेत, अंबोरे सर आहेत, खूप लोक इथे आहेत. सुनील आमचा आहे, चांगला मराठीतला कवी प्रशांत आहेत. आमच्या 2 भगिनी उपस्थित आहेत. एवढ्या सगळ्या बंधूंमध्ये काही जणांची नावं राहिली असतील, समजून घ्या. मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. सिमोन द बोवार आपल्या लेखनात असं म्हणतात, पुरुषाने जे वर्चस्व निर्माण केलेलं असेल त्याचं प्रतिनिधित्व अखेर पुरुषच करत असतात. आज आपण एफटीन फाईल बघतो. गेल्या काही वर्षात महिलांवर, विशेषतः तरुण मुलींवर, कोवळ्या मुलींवर अन्याय झालेला आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारे. आणि कवी म्हणून मला काही प्रश्न पडतात. ते प्रश्न माझ्या कवितेच्या निर्मितीच्या मुळाशी असतात. आवाणोल नावाचा माझा संग्रह प्रकाशित झाला आणि त्या संग्रहामुळे माझी एक ओळख निर्माण झाली. किमान लोक मला कवी म्हणून ओळखायला लागले. मी चांगली कविता लिहिली की वाईट कविता लिहिली हे काही पुरस्कार मिळून किंवा तुमच्यावर कोणी समीक्षा लिहून किंवा तुमची पुस्तकं अभ्यासाला लागून सिद्ध होत नाही. पुरस्कार तुम्हाला कुठल्याही मार्गाने मिळू शकतात. समीक्षा कुठल्याही मार्गाने लिहून घेतली जाऊ शकते आणि कुठलंही मोठं प्रकाशक तुमचं पुस्तक काढू शकतो. काही अंशी चांगल्या गुणवत्तेने या गोष्टी घडत असतीलही, परंतु या सगळ्याच्या पलीकडे तुम्हाला तुमच्या कवितेचा वाचक समान धर्मी मिळतो का, त्याच्यावर तुमची गुणवत्ता ठरते, पुरस्कारावर नाही, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे हंसराज जाधव सरांनी जो काही माझा परिचय करून दिला तो लौकिक अर्थाने एक होता. म्हणजे तुमच्यासमोर मी बोलण्यासाठी एक प्रतिमा माझी उभी झाली होती. पण मी आत्ता काय बोलणार आहे कवितेबद्दल, त्यातलाच प्रामाणिकपणा त्या पुरस्कार आणि बाकीच्या सगळ्याच्या पलीकडली गोष्ट आहे. म्हणजे श्रीधर नांदेडकर आमचा मित्र, तिथे येशू पाटीलने एक संमेलन घेतलं होतं, तिथे उत्तम बोलला होता. त्यातलं एक वाक्य मला आठवतं. श्रीधर तुला आठवतं काय माहीत नाही. काही पोशाखी कवी असतात, ते मग कोट वगैरे घालतात आणि मग इथे चकचकीत बटणं वगैरे लागतात आणि त्या चकचकीत बटण्यासारखी चकचकीत कविता लिहितात आणि मग त्यांना माहीत असतं की टाळ्या कुठे घ्यायच्या असतात. आमचा एक पुण्याकडला कवी आहे, तो म्हणाला, सर माझा कविता संग्रह प्रकाशित करायचा आहे आणि त्या तुम्ही वाचायच्या. तुम्ही म्हटलं, अरे तू लोकप्रिय आहेस, पुण्याच्या बालगंधर्वमध्ये 12 तारीखला संमेलन होतं, तिथे तू निमंत्रित असतोस, तुला मानधन चांगलं मिळतं आणि कशासाठी आहे, तुझा संग्रह चालेल, साहित्य अकादमीतर्फे तू बाहेर कुठे कुठे जाऊन आलास. तर तसं नाही, आम्ही ना पंच बघतो कविता सादर करताना आणि त्या पंचनुसार आम्ही कविता लिहितो आणि हा पंच आमच्या कवितेतला काढून टाकून सरळ साधी कविता तुम्ही केलात तर बरं होईल. संग्रहात मला तशी पाहिजे आहे. म्हणजे पंच ठरवून लिहिणाऱ्यालाही वाटतं आपण गंभीर कवितेकडे जायला पाहिजे आणि तुम्ही सगळे गंभीर कवितेचे आस्वाद घेणारे लोक आज जरा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. आत्ता म्हणजे आम्ही
औरंगाबादला आलं की काही माणसांची आठवण येते. म्हणजे आमचे चंद्रकांत पाटील सर इथे पूर्वी असायचे, कवितेतला बाप माणूस, म्हणजे प्रश्नच नाही म्हणजे त्यांच्या कवितेची समज वगैरे. पण आता पाटील सर नाहीत, पण बाबा भांड सर असतात. दासूसारखा आमचा मित्र जालन्यासून इथे विद्यापीठात आला. तर अशी काही माणसं, श्रीधर, अशी माणसं काही असतात आणि आपल्याला भेटावंसं वाटतं. त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे अनुराधाबाई. म्हणजे मी औरंगाबादला आलो हा निर्मितीचाच भाग सांगतोय, आणि अनुराधाबाईंकडे मी गेलो नाही असं होत नाही. तर आपण कवितेच्या निर्मितीसाठी, चांगल्या निर्मितीसाठी समान धर्मी शोधत असतो, आणि चांगल्या कवितेकडे जाणं हे समान धर्मी शोधणे हा एक पहिला भाग आहे. ज्याचे चांगले समान धर्मी ज्याला शोधता येत नाही त्याला कवितेची चुकीची वाट मिळण्याची शक्यता राहते, आणि ही वाट पुणे आणि मुंबईकडे जास्त जाते. ती कणकवली, कोल्हापूर किंवा औरंगाबादला येण्याची शक्यता कमी आहे. मग अशा वेळी कविता म्हणजे काय? चांगल्या कवितेची व्याख्या अंतिमता कोणाला करता आली नाही असे अभ्यासक म्हणतात. मी तर विद्यार्थीच आहे. पण चांगल्या कवितेची व्याख्या निर्मितीची माझ्या दृष्टीने मी जी लावलेली आहे ती तुम्ही तपासून घ्या. ती बरोबर चूक मला माहीत नाही. पण चांगल्या कवितेची व्याख्या अशी आहे, ज्या काळात तुम्ही कविता लिहिता त्या काळालाही ती कविता समांतर जायला हवी. जो तुमच्या मागे काळ गेला त्यालाही समांतर जायला पाहिजे, आणि कित्येक वर्ष पुढे जातील त्यालाही समांतर जायला पाहिजे. म्हणून तुकोबा टिकला, आम्ही टिकू याची शक्यता नाही. आम्ही आमच्या काळात जरी टिकलो तरी काही 2-4 शब्द चांगले लिहिले असं म्हणता येईल. मी या पद्धतीने माझ्या कवितेच्या निर्मितीचा विचार करतो. आता असा विचार करताना आपल्याला सगळी कविता चांगली सापडते का? तो अजिबात सापडत नाही. आणि मला नेहमी वाटतं की चांगल्या कवितेच्या शोधासाठी माणसाची प्रचंड दमछाक होते, प्रचंड दमछाक होते. कधी कधी 2-2 वर्ष आपण एकही शब्द लिहित नाही. पण अशी एकही रात्र गेलेली नसते किंवा असं उठण्याचं, सकाळी उठून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा असा एकही क्षण कवितेपासून दूर गेला नसतो. कविता तर आपण लिहित नाही, पण 2 वर्ष आपण कविता लिहिता एकही दिवस कवितेविना का जात नाही? तर याचा एकच अर्थ आहे की तुम्ही कवितेपासून दूर जात नाही आणि कविता तुम्हाला दूर जाऊ देत नाही. आणि ह्या सगळ्या चिंतनातून कधीतरी चांगली कविता सापडते. जित्राब ज्या पद्धतीने मळ्यात फुलून येतं, जित्राबाचे सगळेच दाणे मिळण्याची शक्यता नसते. आमची एक आजी होती, ती सांगायची, जित्राबात पाखरं बसली की आम्ही गोपन घेऊन ती उडवायला न्यायचो. तर आजी म्हणायची की पाखरांना भरपूर खाऊ घाल, त्यांना अजिबात दगड धोंडा मारू नको, गोफन त्याच्यावर फिरू नको. ते तुडुंब भरून जेव्हा जातील आणि जे दाना उरेल तो तुझा समज. चांगल्या कवितेचं तसंच आहे. तुमच्या जगण्याच्या सगळ्या संघर्षानंतर जो अनुभव तुमच्या वाट्याशी येईल त्यातूनच कविता चांगली सापडते, नाही तर कविता सापडण्याची शक्यता नाही असं मला वाटतं. आज माझ्या नंतरच्या पिढीत, म्हणजे आत्ताच्या पिढीत आमचे वीरधवल परब असतील किंवा श्रीधर नांदेडकर, दासू वैद्य, अशी सगळी मंडळी चांगली लिहिणारी, मला समांतर खूप चांगली, ज्यांचं बोट धरून ह्या सगळ्या मित्रमंडळींचं लिहित राहावं अशी आहेत. पण मी आज काही चांगली माझ्या नंतरच्या पिढीत लिहिणारी जर 2-3 नावं घेतली माझ्या आवडीची, तर वाल्मिकची मी तुरळक कविता वाचलेली आहे. नाही तो समोर आत्ता आला म्हणून तर मी त्याचं नाव घेतोच, पण संग्रह त्याच्या आल्यानंतर मला अजून काही चांगल्या गोष्टी कळतील. पण संग्रह वाचल्यानंतर मला 2 कवी आता या क्षणाला खूप आवडले. एक म्हणजे अनिल साबळेचा टाहुरा.
फार चांगला कविता संग्रह मला आवडला. आणि आत्ताच मी ज्याची ओळख नाही पण संग्रह मी मागून घेतला तो म्हणजे अविनाश पोहिनकर असं काहीतरी त्याचं नाव आहे. लोकवाङ्मयीने छोटा संग्रह आहे. पोहिनकर हां, तर त्याचा तो छोटासा संग्रह आहे पण तो त्याचा आदिवासी आणि त्या भागातला संघर्ष आणि त्यातलं सगळं काही कविता एकजीव व्हायला मागे पुढे गोष्टी असतील त्याच्या, पण त्याची जी जगण्याची समज आहे ना ती फार मला महत्त्वाची वाटते. याचं कारण असं की आपल्याकडे काय होतं, श्रीधर म्हणाला तसं की बाहेरच्या चकचकीत कवितेला त्याच्या कवीच्या राहणीमानाला आपण टाळ्या देतो. तर काय होतं की अशा टाळ्यांतून कवी चांगला आपल्याला सापडत नाही. त्याची जगण्याचीच मुळाची समज किती आहे हे महत्त्वाचं आहे. त्याने कविता विस्कळीत लिहिली तर ती प्रॅक्टिकल करून त्याला सराव घेऊन ती त्याची बांधणी चांगली करता येते. पण त्याचा मुळातच आशय नसेल, त्याची जगण्याची समज नसेल तर कार्यशाळा घेऊन कविता लिहिता येत नाही. कार्यशाळा घेऊन कविता सुधारता येते, बांधणी करता येते, पण चांगली कविता लिहिण्यासाठी जगण्याची समज लागते. तर मला असं वाटतं की आपला अनिल साबळे असेल किंवा हा अविनाश असेल किंवा अजून काही आत्ताचा नवीन त्याच्या मी कविता संग्रह वाचले, आजच त्याला पुरस्कार जाय प्रेषित नाव काय ते हां, तर त्याच्याही कविता मी तुरळक वाचल्या. ही आता ओघवती नावं आहेत, अजून खूप चांगली नावं आपल्याकडे सापडतील. हे एवढ्यासाठी सांगतो की ही मुलं ज्या काळात लिहितायत, ज्या वयात लिहितायत आणि जो भवताल त्यांना सापडला, कदाचित आम्हाला तो भवताल त्या काळात सापडला असता तर अजून आम्ही काही चांगले लिहू शकलो असतो. आपण ज्या अभावग्रस्त भागातून येतो त्या भागातून एक तर तोटा असतो आणि एक फायदा असतो. तो कसा फायदा असतो सांगता. कवी जेव्हा कविता लिहितो, एक तर आम्ही शेतकरी कुटुंबातनं, ज्या गावात आम्ही होतो तिथे सदन नावाची गोष्टच नाही, माणूस सदन असण्याची गोष्टच नाही. म्हणजे 78ला आणि 72ला जेव्हा 72ला दुष्काळ पडला आणि 78ला दुसरा दुष्काळ, नळ म्हणायचे की भाताच्या रोपाला ती काडी भरूनच यायची नाही, पोकळ अशी काडी आलेली होती आणि घरी अन्नधान्यच नाही. अशा सगळ्या भागातनं आलेला माणूस कविता त्याला भेटणे तर खूपच दूरची गोष्ट, पुस्तक नाही. म्हणजे आजही आमच्या गावात पेपर नावाची गोष्ट येत नाही, एसटी येत नाही, 6 किलोमीटर चालत जावं लागतं. 40 घरांचं छोटं गाव आहे, 4थी पर्यंतची शाळा आहे, ती पण मुलं आत्ता कमी असल्यामुळे ती पण बंद करायची काय अशी पंचायत समितीत चर्चा आहे. अशा भागातून आपण येताना कविता ही खूप दूरची गोष्ट, पण मला वाटतं की अशा अभावग्रस्त भागातून आल्यावर खरंच कविता हा तुमच्या जगण्याचा श्वास असेल तर इथेच चांगली कविता मिळण्याची शक्यता राहते. माझी आव्हानवरच्या कवितेची निर्मिती आहे. तर तो संग्रह आल्यानंतर काही लोकांनी प्रतिसाद चांगला दिला. तर त्यातला एक उद्गार चांगला होता की मराठी साहित्यात कोकणातून विपुल कविता आरती प्रभू असतील, वसंत सावंत असतील, अगदी केशवसुतांपासून अण्णा पेडणेकर असतील, शरद साटम असतील, गाजवाले, मौजने त्यांचा संग्रह काढला होता, खानोलकर, आरती प्रभू, तर अशी सगळी नावं चांगली होती. कादंबरीकार श्रीना पेंडसे, मधु मंगेश कर्णिक, जयवंत दळवी, खूप लोक आहेत. त्यानंतर रायगडला आमचे गाई येती घरावाले, आपले रवा दिघे सारखा अप्रतिम लेखक, खरं तर आधीची नावं घेतली त्यापेक्षाही पुढे गेलेला लेखक. तरीही तर कोकणात ज्या आम्ही सह्याद्रीच्या पट्ट्यात वाढलो त्या भागात फक्त एकटेच लिहिणारे होते, ते मधु मंगेश कर्णिक. आणि त्यानंतरची आमची 90 नंतरची पिढी आहे. तर असे उद्गार केले गेले की आवणवलच्या निमित्ताने पहिली तळ कोकणातली सर्वदूर पसरलेल्या कष्टकरी बायांची कविता आली. मला काही, आता मी माझ्याबद्दल बोलत असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही, खरं काही माहीत नाही, पण असं तरी म्हटलं गेलं. आणि हे
भालचंद्र नेमाडे सरांनी मला ते लक्षात आणून दिलं होतं. तर हा भाग सोडून द्या, मला पुढची गोष्ट सांगायची आहे. ती जी कविता होती ती कविता खरं तर माझ्या घरचीच होती, माझ्या आईची होती, माझ्या वहिनीची होती, माझ्या आजीची होती आणि या अर्थाने परिसरातील कष्टकरी सगळ्या बायांची कविता होती. मला नेहमी वाटतं की वैश्विक म्हणजे नेमकं काय असतं. अत्यंत व्यक्तिगत जेवढं असतं आणि ते तुम्हाला सार्वजनिक करता येतं का. व्यक्तिगत आत्मचरित्र सार्वजनिक ज्या लेखकाला चांगल्या प्रकारे करता येतं तो चांगला कवी असण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, माझ्या सर्वाधिक आवडत्या कवयित्रींमध्ये अनुराधाबाई आहेत. त्यांच्या एवढ्या कवयित्रींमध्ये रजनी परोडेकर वगैरे ही मला आदराने असणारी नावं आहेत. पण अनुराधाबाईंनी ज्या प्रयोगशीलतेने कविता लिहिली, कदाचित तुम्ही विचार केला का माहीत नाही, किंवा माझं म्हणणं तुम्ही तपासून बघा. त्यांचा दिवसेंदिवस किंवा तरी आणि तो सगळा हे आणि शेवटचे 2 आत्ताचे संग्राम, ज्याला साहित्य अकादमी मिळालं, त्यानंतर आत्ताचा सगळ्या वह्या बुडीत ना असं काही नाव, ही सगळी कविता वाचल्यावर तुमच्या लक्षात येतं की ती सगळी प्रयोगशील कविता आहे. बरं, या बाई गृहिणी आहेत, सार्वजनिक जीवनात त्या फार मिसळलेल्या नाहीत. तरी एखादी बाई एवढ्या उंचीची कविता कशी लिहिते. आणि ते स्वतःचे अनुभव आहेत, संसाराचे असतील, आजूबाजूच्या रोजच्या बोलणाऱ्यातले असतील. त्याचं कारण असं आहे, माणूस व्यक्तिगत पातळीवर तो कौटुंबिक जगत असला तरी आतला जो आवाज आहे त्याचा तो सार्वजनिक असतो. तो सतत विचारशील असतो, अस्वस्थ असतो. म्हणजे मी साताऱ्याला गेलो नव्हतो, पण रणधीर शिंदेकडून मुलाखत मागून घेतली होती आणि मी ती सगळी शांतपणे मुलाखत वाचली. आणि त्यांनी आजच्या राजकीय घडामोडींवर जे बेधडकपणे भाष्य केलं, मला वाटतं ही चांगला कवी असण्याची लक्षणं आहेत. बरेच लोक सार्वजनिक जीवनात असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, पण सार्वजनिक भाष्य कुठल्याही जीवनाबद्दल करत नाहीत. याचं कारण असं असतं की आतून ते अधिक पॉलिश झालेले असतात. कवी आतून जेवढा खडबडीत असेल तेवढा तो अधिक प्रामाणिक सच्चा असण्याची शक्यता राहते. आज जो मी पॉलिश झालेलो आहे, कदाचित खूप दाढी वाढवलेला असतो, मी झब्बा घातलेला असतो इथे, त्यावेळी तर कदाचित मी आव्हानोलची जी काही कविता लिहिली, थोडीफार 40-45 कविता आहेत, ती कविता लिहू शकलो नसतो. कारण बाह्य जग मला महत्वाचं वाटत होतं. आत्ता वाटतं, तेव्हा ते वाटत नव्हतं. तेव्हा ज्या तीव्रतेची कवितेची ओढ होती, आम्ही प्रवीण बांदेकर असेल, वीरधर परब आमचा मित्र असेल, अनिल धाकू, गोविंद काजरेकर, शेरी वासुलकर आमची, असा एक आमचा समूह होता. आम्ही सावंतवाडीला जमायचो वसंत सावंतांच्या गप्पांमध्ये, आणि मग पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा ठिकाणी आम्ही कवितेच्या ओढीने जायचो. आम्ही निमंत्रित वगैरे नसायचो, एखादा रूम घ्यायचो, तिथेच राहायचो 2-2 दिवस. ही जी तडफड असते ना, तुमची आतली तडफड असते, चांगल्या कवितेकडे या तडफडीतूनच जाता येतं. आणि मी तो मगाशी म्हटलं अनुराधाबाईंचं उदाहरण देऊन की व्यक्तिगत आयुष्यातला अनुभव जास्तीत जास्त सार्वजनिक करता येतो, तोच वैश्विक होण्याची शक्यता असते. बाया पाण्याशीच बोलतात ही एक माझी बहुचर्चित कविता आहे, ज्याचा हिंदी, इंग्रजी आणि अनेक अभ्यासक्रमात कविता, आणि आत्ता त्याच्यावर पश्चिम महाराष्ट्रात 25 वर्ष मौजमध्ये 2001मध्ये आली होती कविता. कुलकर्णी सरांनी, श्रीनिवास कुलकर्णी सरांनी छापली होती. आणि ती कविता आता 25 वर्ष झाल्यानंतर तो तिकडे एक परिसंवाद रणधीर शिंदेंच्या अध्यक्षतेखाली दिवसभराची चर्चेत आयोजित केलं. त्याचा आता
8 ओळीची कविता आहे, 150 पानाचा समीक्षा ग्रंथ निघतोय. आता हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की हा माझा अनुभव आहे. म्हणजे माझं जिथे घर होतं पूर्वी, तिथून 2 किलोमीटर अंतरवर आम्ही रात्री 12-1 वाजता पाणी भरायला जायचो. पुरा गाव, 40 घरांचं गाव, 14 विहिरी, मार्च एप्रिल मे पर्यंत पाणीच नाही. गुरांना तर पाणी नाही, माणसांनाही पाणी नाही. आणि रात्री अपरात्री त्या झऱ्यावर आम्ही रांग लागलेली असायची. तो खरं तर माझा अनुभव काहीतरी वेगळ्या पद्धतीने आला असता, पण नकळतपणे माझ्या नकळत बाया पाण्याशीच बोलतात. बाई पाण्याशी बोलत नाही, एक स्त्री नाही बोलत आहे. सगळ्या बाया, मग ह्या जगातल्या जेवढ्या बाया आहेत त्या पाण्याशी बोलतात. कधी घागरीशी, कधी डोळ्यातल्या पाण्याशी. हे जे रूपक आहे ते अधिक सार्वत्रिक झालं, त्याची तीव्रता बघा. आणि म्हणून ते आता या 25 वर्षाच्या 2 पिढीला आपलीशी कविता वाटते. त्याचे वेगवेगळे डायमेन्शन शोधावेसे वाटतात. एक विद्यार्थिनी आहे मुंबईची, तिला अभ्यासाला असताना तिने अप्रतिम 10 वर्षापूर्वी लेख लिहिला होता. आणि जो मूळ आशय माझ्या डोक्यात होता तो आशय त्या मुलीने पकडला. आता अभ्यासाला ती कविता असताना शिकवली जाते, पाणी आणि बाईचं नातं वगैरे, दुष्काळग्रस्त भागातलं. पण ते रूपक डोळ्यासमोर ठेवून मी जी कविता, माझ्या डोक्यात जो भाव होता तो वेगळाच होता. आपल्याकडे कोकणात सगळे पुरुष मुंबईला असतात आणि अजूनही त्यांच्या बायका इकडे लग्न झाल्या इकडे राहतात. आणि मुंबईला असणारे जे पुरुष आहेत त्यांना चाकरमणी म्हणतात. आणि चतुर्थीला किंवा एखाद्या होळीच्या सणाला कोकणात ते येतात, बाकी येत नाहीत. आणि अशा वेळी त्या बायकांचे जीव, शारीरिक तडफड प्रचंड होत असते. आणि अशा घटना कितीतरी, म्हणजे मधु मंगेश कर्णिकांच्या कथेंमध्ये तुम्हाला सापडेल, जयवंत दळवींच्या नाटकात तुम्हाला हे सापडेल, किंवा श्रीनाथ पेंडसेंच्याही कादंबरीत हे सगळे सापडेल. तर ती शारीरिक जी तडफड आहे ते बाया पाण्याशीच बोलतात. हे रूपक वापरलेलं आहे. तुम्ही ती कविता शांतपणे वाचलात आणि हा अर्थ जोडलात की तुमच्या लक्षात येत जातं. तर कवी हा निर्मिती करताना मला असं वाटतं की त्याची शक्यता अधिक शोधतो, त्या आशयाची शक्यता अधिक शोधतो. आणि अशी शक्यता, जास्त डायमेन्शन ज्या कवितेत असण्याची शक्यता राहते ती कविता चांगली म्हणण्याची, आपण चांगलं म्हणायला पाहिजे. मला नेहमी वाटतं, हे माझं निरीक्षण आहे, कदाचित तुम्ही खूप सिनियर कवी आहात, माझं चुकीचं निरीक्षण असेल, वाईट कविता तुम्हाला लगेच टाळी द्यायला लावते किंवा वा म्हणायला लावते. आणि चांगली कविता तुमच्या नकळत आतूनच आवाज देते आणि ऐकता ऐकता किमान घरापर्यंत तरी सोबत करते. चांगल्या कवितेचे निकष हे असतात. याचा अर्थ टाळी देते मिळवते ती कविता वाईट असते असं अजिबात नाही. हा काही 100% निकष नाही. दुसरी गोष्ट, आम्ही आता सगळीच पिढीतली सगळी आम्ही मंडळी मुक्त छंदातनं लिहित असलो तरी छंदातली कविताही या काळातही चांगली लिहिता येते, याबद्दल माझं काही दुमत नाही. कारण कवितेचा कुठलाच फॉर्म वाईट नसतो, या मताचा मी आहे. अमुक एक याच प्रकारची कविता वाईट किंवा चांगली असं काही ठरवायचं नाही. मी मुक्त छंदातली कविता लिहित असलो तरी सगळ्यात माझ्या आवडीची कविता चांगली आहे, त्या उंचीची छंदातली कविता लिहिता येत नाही म्हणून मी मुक्त छंदातली लिहितो. ती चांगली कविता माझ्या आवडीची म्हणजे उषत काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. या उंचीची कविता जर छंदातली मला लिहिता आली तर मग मी मुक्त छंदाकडे वळणार नाही ना, ती खरंच लिहिता येत नाही आहे मला. तर हे आपलं सतत आत्मपरीक्षण करत राहणं आणि आपल्या समकाळाला तपासत राहणं हे चांगल्या कवितेकडे, निर्मितीकडे जाण्याचं एक लक्षण असतं. दुसरी गोष्ट, तुमची भूमिका काय आहे लेखनाची.
हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मला वाटतो. भूमिका जर तुमची चुकून डळमळीत झाली तर किमान तुमच्या मनाशी तो अपराध मान्य करायची तयारी तुमच्याकडे पाहिजे. याचा अर्थ कवीने स्वतःचा स्वाभिमानच गहाण ठेवला तर तो चांगल्या कवितेकडे जाईल का, अशी शक्यता नेहमी वाटते. मला हिंदीतील अनेक कवी यासाठी आवडतात की त्यांची भूमिका अतिशय पक्की असते. पाशसारखा पंजाबी कवी बघा, त्याची कविता बघा, त्याची भूमिका बघा, की आपण या सगळ्या परंपरेतून आपल्याला स्वतःला शोधत जातो. तेव्हा असं लक्षात येतं की तुम्ही उजवे आहात की डावे आहात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही माणूस आधी आहात काय हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग तुम्ही उत्तम माणूस असाल की तुम्हाला उजव्याचीही गरज नसते आणि डाव्याचीही गरज नसते. आपोआप तुम्ही कोणतरी असतात, तुम्हाला मग ढकलतात माणसं. पण आजच्या काळात मला सर्वाधिक कोणाची भीती वाटत असेल तर ती कवींची. मी अलीकडल्या काळात 4-5 वर्ष झाली, 7-8 वर्ष झाली कुठल्याच कवीला फोन करत नाही. हे आमचे 2-3 मित्र आहेत ज्यांच्याशी मी सतत बोलत होतो, यांनाही विचारा, माझा फोन नसतो. मी यांची भीती नाही, कवींचीच भीती वाटते. कवी एकच गोष्ट करतात श्रीधर, एक तर स्वतःविषयी बोलतात भरपूर, दुसऱ्याविषयी बोलतात, पण जे न बोलायला पाहिजे तेवढे बोलत राहतात दुसऱ्याविषयी. एकूण साहित्याविषयी चर्चा करत नाही. म्हणजे आज काय घडलंय, काय समाजात चालू आहे, आपण काय लिहायला पाहिजे, आपण कुठे कमी पडतो, याची चर्चा नसते. एक तर ते पोशाकी श्रीधर म्हणतो तसं पोशाकी जगायचं आणि पोशाकी बोलायचं. म्हणजे कवी आतून प्रामाणिकच नाही, मग त्याची मुळं त्याला सापडत नाहीत. ते कवी तर आधीच आभाळाकडे पोचलेले असतात. अशा स्थितीत आजच्या काळात कवितेची निर्मिती करणं आणि त्याची भूमिका स्पष्ट घेऊन जगणं फार कठीण आहे. 25 वर्ष झाली हा कवितेच्या निर्मितीतला माझा आवडता भाग आहे. मला राजन गवसांनी 2-3 वेळा सांगितलं समजून, हे जे कार्यक्रम करतोस आणि हे सगळं, त्याच्यापेक्षा थोडं लिहिण्याकडे जास्त लक्ष दिलंस ना तर भलं होईल. हे अगदी प्रेमाने सांगितलं आणि ते खरं आहे. आणि मग ते म्हणाले, ठीक आहे, तू प्रामाणिकपणे करतोस, तुला आनंद मिळतो तर कर, पण दुर्लक्ष करू नको. तर 25-30 वर्ष मी चळवळीचं काम करतो. आम्ही चांगल्या कवींना पुरस्कार दिले. आमचा श्रीधर नांदेडकरला आम्ही वसंत सावंत पुरस्कार दिला, किंवा इथला एक कवी आहे, आत्ता तो आला नाही, नाव काय, अभय दानीला पुरस्कार दिला. खूप लोकांना मराठीतल्या वेगवेगळ्या पुरस्कार दिले. आणि आता आम्ही समाज साहित्य प्रतिष्ठान, आव्हानावरचं रूप समाज साहित्य प्रतिष्ठान केलं. आणि पुण्या, मुंबई, आत्ता वसईला मोठं, आता आलेले आमचे ते पवार होते, तुमच्याकडे इथे व्याख्यानं आले होते ना, त्यांच्या अध्यक्षतेखाली वसईला आम्ही मोठं संमेलन केलं होतं. पण आम्ही एक गोष्ट निश्चित केलेली आहे, 25 वर्षात एकाही राजकीय माणसांकडनं एकही रुपया घेतला नाही किंवा राजकीय माणसाला स्टेजवर बसवलं नाही. त्यांनी बसून दे, रसिक म्हणून येऊ दे, पण आम्ही पैसे काढतो. 20 लोक आहोत, 5-5 हजार रुपये काढतो. साधारण ते काही 5-5 हजारानुसार गोळा होतील ते, किंवा एखादा प्राध्यापक असेल तर, प्राध्यापक देतच नाहीत पैसे अलीकडे, पण एखादा वकील असेल आणि कोणतरी व्यापारी असेल तर त्यांच्याकडनं एक 10-20 हजार रुपये मी शब्द टाकून, तर असे आम्ही 2-3 कार्यक्रम करतो, पण राजकीय माणसांकडनं घेत नाही. ही आमची लेखनाची भूमिका आहे. याचा अर्थ इतरांनी घेऊ नये असं काही नाही. सोपं नाही कार्यक्रम करणं वगैरे, पैसे नसतील तर. आणि श्रीधरला माहीत आहे, आमच्याच घरी येणाऱ्या पाहुण्याची उठबस करतो, तिथेच जेवण, तिथेच झोपणं, आणि फार मजेशीर आमचं चालू असतं. या पद्धतीने कौटुंबिक जिव्हाळ्याने सगळं चालू आहे आमचं कौटुंबिक. एखादा कवी प्रचंड भ्रष्ट असतो, करोडो रुपयाचे भ्रष्टाचार करतो, निलंबित होतो,
करोडो रुपयाची घरं बांधतो, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे बंगले असतात, राजासारखा फिरतो, मोठे मोठे पुरस्कार मिळतात आणि त्याच्या मागून अशी भ्रष्ट व्यवस्था त्याच्या मागे लागली असताना कवी लोकही त्याच्या मागे लागतात. आता अशा कवींच्या मागून कवींनी जायचं आमच्यासारख्या की न जायचं? श्रीधर, तुला काय वाटतं बाबा, जायचं का? या भूमिकेत आपल्या बसतं का? मला असं वाटतं की कवी म्हणून एक तर तो नॉन करप्टर असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्या बोलण्यात जराही मगरुरी असू नये. चुकून बोलताना लोकांना कवी वाटला तो कवी असण्याचं त्याचं अपयश आहे. तो बोलताना सामान्य स्तरावरचा माणूस वाटला पाहिजे. कवी हा सामान्यच असतो, सामान्य लोकांचे दुःख लिखतो. नारायण सुर्वेंचं माझे कौटुंबिक रिलेशन होते. त्यांच्या घरी जायचो, ते एका टॉवेलवर बसायचे. बाहेरून आले आंघोळी असून किंवा बाहेरून आले की ओलं होऊन ते पुसून घ्यायचे, टॉवेलवर बसायचे आणि फार मजा यायची. म्हणजे भीती वाटायची नाही. मराठीतला एवढा दिग्गज कवी आणि त्यांच्यावर बसल्यानंतर असं वाटायचं की उठून जाऊच नाही. त्यांची कविता आपण वाचली ना की प्रत्येक कवितेची एक स्वतंत्र कथा निघते. बघा तुम्ही, प्रत्येक कवितेची एक स्वतंत्र कथा सापडते आणि त्यांचं सगळं जगणं त्यातून ढवळून निघालेलं. मला असं वाटतं की आमच्यासारख्या खेडोपाडी राहून कुठलीच लेखनाची पार्श्वभूमी नसणाऱ्या कवींवर असे संस्कार ज्यांच्यावर झाले आहेत, ती संधी आली तरी करोडो रुपये मिळवण्याची शक्यता नसणार. मला ते पैसे कोणी कमवल्याबद्दल वाईट नाहीच आहे. वाईट एवढं आहे की ते पैसे कमवूनही साधू संतांचा वेश परिधान केलेला जातो कवीने, हे वाईट असतं. हे सगळ्यात वाईट आहे. आणि अशा काळात अशा आजूबाजूला तुमचे कवी मित्र असताना तुम्हाला तुमचं सत्व टिकवायचं आहे. मग तुम्ही कुणाच्या वाटेने जाणार? अशा कवींच्या समकालीन कवींचं बोट धरून जाणार की एखादी गृहिणी असणारी आणि उत्तम कविता लिहून स्पष्ट बोलणारी ज्याच्याकडे भूमिका आहे अशा अनुराधाबाईंच्या कवितेचं बोट धरून जाणार, किंवा रजनी परुळेकर सारखी एखादी ग्रेट कवयित्री आम्हाला सुरुवातीच्या काळात भेटली, अशा कवितेचं बोट धरून जाणार, नारायण सुर्वेंच्या कवितेचं बोट धरून जाणार, धामनसकरांच्या कवितेचं बोट धरून जाणार. मला असं वाटतं की आपण आपला रस्ता कवितेचा शोधायला पाहिजे. तो जर तुम्हाला शोधता येत नसेल तर तुम्ही उपरेच असणार आयुष्यभर. कवी म्हणून तुम्हाला मोठं नाव मिळेल, मान सन्मान मिळतील, त्याला काहीच अर्थ नाही. आणि ह्याचं जेव्हा तुम्हाला भान येतं पूर्ण, तेव्हा एक लक्षात येत जातं की आपण कविता का लिहितो, कशासाठी लिहायची असते. जे माझ्यासारखा माणूस हत्तीलोसारखी एक राजकीय कविता लिहित असेल, पण माझं जाहीर म्हणणंच आहे की माझी प्रत्येक कविता ही एक राजकीय विधानच असते आणि राजकीय विधान करण्यासाठीच मी कविता लिहितो. मी काय मनोरंजन आणि टाइमपाससाठी कविता लिहित नाही. आता बाया पाण्याशीच बोलतात, ही बायांच्या पाण्याची समस्या आहे. आता यात राजकीय विधान काय असं तुम्ही म्हणाल, पण मला असं वाटतं की हत्तीलोपेक्षा बाया पाण्याशीच बोलतात हे मोठं राजकीय विधान आहे. ज्या नारायण राणेंनी 30 वर्ष 35 वर्ष सत्ता गाजवली मुख्यमंत्री होण्यापर्यंत आणि त्यांची पुढची पिढी करोडो रुपये कमवत आहेत, त्यांच्या मतदारसंघात पाण्याची टंचाई असेल आणि घोटभर पाणी पण मिळत नसेल तर त्याबद्दलचं कवी जर वक्तव्य करत असेल तर ते राजकीय विधान नाही का? आपल्याकडल्या कवींना कविता लिहिणे म्हणजे राजकीय विधान असते किंवा त्याची एक कवीची राजकीय भूमिका असते, हेच भान नाही. या अर्थाने कवींची मला भीती वाटते असं म्हणालो होतो मी मगाशी, की समजत नसते.
म्हणजे श्रीधरसारखा माणूस किंवा दासू सरांसारखा माणूस किंवा अन्य लोकांबरोबर आपण जेव्हा बोलतो तेव्हा काहीतरी मोकळं झाल्यासारखं वाटतं. पण असे काही कवी आहेत की फोन केल्या केल्या स्वतःबद्दलच बोलत राहतात, दुसरं काहीच बोलत नाहीत, आणि मग शेवटी कोणातरी शिव्या घालतात आणि फोन ठेवून देतात. तर अशा कवींसाठी मग राजकीय भूमिका काय ठरते? आमच्याकडले पुण्या मुंबईतले अनेक कवी, कुठल्या आमदाराचा वाढदिवस असेल की कवी संमेलन, कुठल्या मंत्र्याचा वाढदिवस असेल कवी संमेलन, आर पाटलांचं सांगलीला संमेलन असेल आर पाटलांवर कविता. म्हणजे हे काय की आपल्याकडे भानच नाही, संपूर्ण भाग ग्रामीण बदलला आहे, त्याचं भान नाही. आता काय शेता भाताची, मी स्वतः शेतकरी आहे, काजूची शेती करतो, भात शेती करतो, सधन शेतकरी नाही तरी गुरढोरं बाळगून मोठा झालेला माणूस आहे. त्यामुळं शेतकऱ्या कवीवर मी जर विरोधात बोललो तर मला अधिकार आहे, मला माहित आहे. मी स्वतः शेती केली, शेती भाताची कविता आवनवर मध्ये लिहिलेली आहे. पण मला सांगा, महानोर दादा किंवा इंद्रजित भालेराव सर यांच्या पुढे काही ग्रामीण कविता जाऊच नाही. मराठवाड्यात असल्यामुळे मी बोलतो. अरे या पुढे काहीतरी जगणं असेल ना, शेतीचं, ग्रामीण भागाचं. किती ग्रामीण भाग आता बदलला आहे. गेल्या 20 वर्षात प्रामुख्याने 2014 नंतर ग्रामीण भागात जातीचे एवढे प्रश्न निर्माण झाले आहेत, धर्माचे एवढे प्रश्न निर्माण झाले आहेत. वरवर तुम्हाला जरी ते स्वच्छ वाटत असेल तरी वर्षात ना प्रत्येक गावात एकदा तरी जातीमुळे आणि धर्मामुळे कुणाचं तरी डोकं फुटतंच. पूर्वी एवढं नव्हतं. पूर्वी एकमेकाच्या घरी जात नव्हती माणसं, भेद पाळत होती. पण आता भेद पाळत नाहीत. आतमध्ये जातीचं काय चालतं, धर्माचं काय चालतं हे माहीतच नसतं. आपला मित्र कोणाला जाऊन भेटलाय, तो कुठल्या अड्ड्यावर बसतोय, राजकीय व्यवस्था कुठपर्यंत आली आहे, तुमच्या चुलीपर्यंत आली आहे. एका घरात 2-4 पक्ष असतात, जमिनीचे वाटेकरी होतात ना, भाऊ भांडतात, तसे एका घरात 3-4 भाऊ एकमेकाच्या मतभेदामुळे राजकीय भांडण झालेलं बघितलं मी, आणि जावाही बोलत नाहीत त्यामुळे, असंही बघितलं. हे कोणी मांडलंय? कुठल्या ग्रामीण कवीने मांडलंय? आम्ही फक्त अखिल भारतीय संमेलनाला पाटील सरांनी निमंत्रण दिलं की जायचं, तिथे गाऊन दाखवायचं, त्याचा व्हिडिओ बनवायचा, तो टाकायचा, आणि मग परभणीपासून औरंगाबादपासून कणकवलीपर्यंत मित्रांना सांगायचं ही कविता माझी आहे. हा प्रतिसाद मिळाला. अरे पण कवितेचं आकलन काय? शून्य. किती बदललं आहे ना सगळं. जर हा बदल लक्षात आला असता कवींच्या, तर पुण्या मुंबईकडल्या कवींना नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही. गावाकडल्या सगळ्याच कवी आज प्रयोगशील कवी झाले असते. प्रयोगशीलतेची व्याख्या काय? साधी आहे. जगणं बदलतं, कविता बदलते. कविता बदलली याचा अर्थ तुमच्या जगण्याचं आकलन बदललं, तुम्हाला जगण्याची प्रगल्भता आली आणि निखळ माणूस म्हणून तुम्ही आलात कुठल्या भेदाच्या पलीकडे. हे आकलनच नाही. त्याचं कारण या जगात कवीन एवढा दुसरा प्रेमात कोणच नाही. कवीच प्रेम स्वतःवर करतो. हे जोपर्यंत कवी स्वतःवर प्रेम करणं सोडत नाही, स्वतःची चिकित्सा करत नाही, तोपर्यंत असंच राहणार. बाबासाहेब आणि बुद्धाने असं सांगितलं आहे. मला नेहमीच ती गोष्ट माझ्या कविता लेखनासाठी महत्त्वाची वाटते. इतरांचा शोध घेण्यापेक्षा तू स्वतःचा शोध घे. स्वतःचा शोध घेणे म्हणजे स्वतःची सकाळ संध्याकाळ चिकित्सा करणे. माझ्या कवितेच्या निर्मितीत जर काही चांगलं असेल, चांगलं असण्याची शक्यता कमीच आहे, कारण चांगली वाईट कविता खूप काळ ठरवतो. आत्ता काही काळ ठरवत नाही, खूप काळ आहे.
पण जे काही आत्ता तात्काळ त्याचे लाभ मिळत असतील तर ते लाभ मी माझी स्वतःची सतत करत असलेली चिकित्साच आहे. धन्यवाद. काठ चढून उतरून बायांच्या पायात गोळे आणि डोळे ओले. चढणीचा घाट चढून उतरून बायांच्या पायात गोळे आणि डोळे ओले. सुकून जावा तोम तसा वाळून गेला जीव सोसून उन्हाच्या झळा. सुकून जावा तोम तसा वाळून गेला जीव सोसून उन्हाच्या झळा. थेंबा थेंबानेच पाणी त्या करू पातात आपापल्या पाशी गोळा. थेंबा थेंबानेच पाणी त्या करू पातात आपापल्या पाशी गोळा. किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना. किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना. दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात. दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात. जरा मुका होत जाताना. जरा मुका होत जाताना. जरा मुका होत जाताना. मराठवाडा साहित्य परिषदेच्या साक्षातमध्ये निमंत्रित केलेले आपले पाहुणे कवी अजय कांडर आणि मित्र, एवढं चांगलं या ठिकाणी विवेचन केल्यावर आणि 3च प्रश्नांवर मी भागवलं, लांबवू दिलं नाही, त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो जे राहिले असतील त्यांची. पण या 3 प्रश्नांच्या निमित्तानं त्यांनी केलेली जी चर्चा आहे ती चर्चा ही अतिशय महत्त्वाची अशी होती. म्हणून काही एक समारोप करताना बोलावं अशी परिस्थिती राहिलेली नाही. आणि एरवी मी कवितेचा अभ्यासक वगैरे नसल्यामुळं काही बोलावं ही तुम्हालाही अपेक्षित नसणार. मला फक्त साक्षातच्या संबंधात सांगायचं होतं की साधारणपणे 30 वर्ष आता झालेली आहेत साक्षात हा उपक्रम सुरू होऊन. आणि महाराष्ट्रातले झाडून सगळे हे काही नजर चुकीनं 4-2 राहू शकतात, नाही असं नाही, पण 3 पिढ्यांमधले सर्व प्रकारचे म्हणजे कवीच नाही, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, आत्मचरित्रकार किंवा आत्मकथनकार, तर तो मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडे आत्मकथनं लिहिली जातात म्हणून त्याचा उल्लेख करतो कवी, हे सगळे मराठवाडा साहित्य परिषदेच्या साक्षात या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत. आणि म्हणून आणि त्याला प्रतिसादही अलीकडे कमी मिळायला लागलेला आहे. आता कवी माझ्या माहितीप्रमाणे औरंगाबाद शहरामध्ये निदान 500 कवी कविता लिहितात, 500 जण कविता लिहितात. आणि मी साधारण काल 100 लोकांना मेसेज पाठवलेले होते, त्यात 50 तरी कवी असतील, 50 दुसरे. तर 50 कवींच्या पैकी फक्त या ठिकाणी 12 कवी उपस्थित आहेत समोर. म्हणजे कवींची कवितेकडे आणि कवीकडे पाहण्याची ही जर दृष्टी असेल तर मग बोलवायचं कशाला कवीला? मग नाही तर मग त्यांचं म्हणणं आम्हालाच बोलवा तर आम्ही. अशी जर परिस्थिती असेल तर या साक्षात आता हा उपक्रम साहित्य परिषदेनं गुंडाळावा की काय या विचारापर्यंत आले आलेलो आहोत. एखाद दुसरं राहिलेलं असेल तर ते पूर्ण करून अर्थातच. कवी असल्यामुळं कवितेसंबंधी अतिशय उत्तम अशा प्रकारची कोणती कविता चांगली असू शकते. त्यांनी एक माझ्याशी संबंधित अशा प्रकारचं नाव असल्यामुळे ते बाजूला काढून मी सांगतो की त्यांनी जो शब्दप्रयोग केला तो मला फार आवडला की व्यक्तिगततेकडून सार्वत्रिकीकरण किंवा सामाजिकरण जर एखाद्या अनुभवाचं त्या कवीला करता येत असेल तर तो कवी चांगली कविता लिहू शकतो. असं काहीतरी आशयाचं काहीतरी ते होतं. तो वैश्विकसुद्धा या पातळीपर्यंत व्यक्तिगततेकडून तो जाऊ शकतो असं साधारणपणे त्यांना सुचवायचं होतं. अनेक गोष्टी त्यांनी या संबंधामध्ये मांडल्या. आणि चांगली कविता आणि वाईट कविता असा शब्द त्यांनी वापरला नसेलही कदाचित, किंवा मधली कविता, बरी कविता वगैरे अशी आपल्याला त्याचे हे करता येणं शक्य आहे. पण हे होतं. मला असं वाटतं की प्रत्येकाला व्यक्त व्हावंसं वाटतं आणि तो व्यक्त होतो, तो लिहितो फार, तर तुम्ही त्याला कविता म्हणू नका, पद्य म्हणा. आहे ना मराठीमध्ये आपल्या लोकांनी सोय करून ठेवलेली आहे की तो पद्य लिहितो, म्हणून नका ना कविता नसेल तर. जिथपर्यंत तुम्हाला असं वाटतं की कवितेपर्यंत हे पोचतं म्हणून त्याला कविता म्हणा, बाकीच्याला तुम्ही पद्य म्हणा. पण आपण त्यांचं व्यक्त होणं जे ते व्यक्त होणं कमी लेखता कामा नये.
त्यांना वाटतं, ते व्यक्त होतात, पैसे खर्च करतात, पुस्तकं काढतात, त्यांची पुस्तकं कुठं जातात याचा विचार करण्याचं आपल्याला काही कारण नाही. कारण आता हे बघा, मी कवितेचा अभ्यासक नाही हे सगळे जाणतातच, पण तरीही तुमच्या देखत काही 4-2 लोक होते. मला आता एका कवीच्या किंवा कवयित्रीच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहायची आहे. मी लिहू शकत नाही आहे, मला माहीत आहे, पण असे काही वशिले जबरदस्त लावले त्या बाईनं की मला लिहावं लागलं. मला नाही म्हणता आलं नाही, म्हणून कधी आणून देऊ ते असं त्याने सांगितलं. म्हणजे एवढा महिना राहू द्या, मग एप्रिलमध्ये तर तुम्ही मला द्या असं मी त्यांना सांगितलं. तर त्यांना लिहू द्या, आपण त्याचा आदर करायला पाहिजे, आपण त्याचंसुद्धा स्वागत करायला पाहिजे की त्यांना व्यक्त व्हायचं आहे, होऊ द्या, काय असेल ते असेल. व्यक्तिगत पातळीवरचा अनुभव त्यांना नसेल नेत्याचा याच्यापर्यंत नेता आलेला, त्याचं सार्वत्रिकीकरण किंवा सामाजिकीकरण नसेल करता आलं, नसू द्या. पण व्यक्तिगत पातळीवरचा त्यांचा जो अनुभव असेल तो त्यांनी त्या 4 ओळीतून 8 ओळीतून व्यक्त केला असेल. तर आधीचे कवी काय करत होते, आधीच्या मोठ्या मोठ्या कवींची उदाहरणं जर आपण घेतली, आमच्या काळामध्ये क्रमिक पुस्तकांच्यामध्ये किंबहुना संग्रहाचे संग्रह अभ्यासाला लावले जायचे. आता दासू जेव्हा विभाग प्रमुख झाले त्यावेळेला ते सगळं गेलं. आता कोणा त्यांच्या हातात काही राहिलेलंच नाही की महाराष्ट्राचं चित्र समोर ठेवून तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर हे कवी आहेत, हे कथाकार आहेत, हे कादंबरीकार आहेत, हे निबंध लेखक, हे समीक्षक आहेत, हे असं चित्र ठेवून अभ्यासक्रमच तयार करता येत नाही. आता तुझं कोण, माझं कोण, याचं कोण असं म्हणून ते अभ्यासक्रम तयार होतात. मग आपल्या जिल्ह्यापुरते सुद्धा असत नाही, गावापुरतेच असतात. किंवा मग जातीपुरते, जातीचा उल्लेख वेगवेगळ्या संदर्भात झाला, माझ्या जातीचं कोणीच घेतलं नाही याच्यामध्ये. अशी जर परिस्थिती असेल तर अभ्यास तयार करणाऱ्यांनी काय करावं. शेंडगे सर बसलेले आहेत तिथे. अभ्यास तयार करणाऱ्यांनी काय करावं, मी त्याच्यावर भरपूर टीका केलेली आहे, पण माझी टीका मी आता मागं घ्यावी की काय असं मला वाटायला लागले की त्याला करताच येत नाही. आणि मग तोच संबंध महाराष्ट्राचं जे मराठी वाङ्मयाचं किंवा हिंदी वाङ्मयाचं संपूर्ण भाग, हिंदी प्रदेश आणि बाहेर मिळून जे काही लेखन होत असेल आणि त्या लेखनाचा विचार करून तो अभ्यासक्रम जर त्यांना तयार करायचा असेल तो करता येत नाही. ही बंधन आहे, तो करता येत नाही. आपली किती इच्छा असली, त्यांची किती इच्छा असली, एखाद्याचीच असते ती सुद्धा, सगळ्यांची नसते. सगळ्यांनाही वाटतं माझ्या जातीचा आहे, माझा मित्र यावा, माझ्या परिसरातला यावा. कारण मी अंबडला राहतो, मूळ मी अंबडचा आहे किंवा मी मूळ सिल्लोडचा आहे, तर सिल्लोडचा एक तरी कवी अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या पाहिजे. सिल्लोडमध्ये कवी नाही म्हणजे काय आहे ना तिथे. हे होणार होतंच आणि ते झालेलं आहे. आमच्या कालखंडामध्ये आम्ही असं म्हणायचो, मोठे मोठे कवी माधव जुलियन अभ्यासक्रमात असायचे, माधव जुलियन असायचे, बोरकर असायचे, बोरकर असायचे, आणखी तांबे असायचे, भारा तांबे असायचे. तर आम्ही असं म्हणायचो त्या काळामध्ये, जे थोडंफार कळत होतं आम्हाला, त्यात आम्ही असं म्हणायचो की 2 ओळीमध्ये, पहिल्या 2 ओळीत यांची कविता संपते, नंतर त्या कवितेची आवर्तनं असतात. त्याने नसतं लिहिलं तरी चाललं असतं, खालचं त्याने लिहिलं नसतं. आम्ही तेव्हा म्हणायचो एकमेकाला, आमचे विद्यार्थी त्यावेळेला म्हणायचो, जनपळ भर म्हणतीला मी जाता राहील कार्य काय. संपली कविता इथं. आधी सगळं 3 पानाची कविता आहे, 3 पानाची, तेच सगळं. हे सगळे उदाहरणं देऊन मग जनपळ भर म्हणतील काय आहे, मी जाता राहील कार्य काय. मग तेव्हा जर चालत होतं तर आता खपवून, आताही खपवून घ्यायला काय. माधव जुलियनांनी काय, प्रेमस्वरूप आहे वात्सल्य सिंधू आहे, ही त्यांची पुन्हा खाली एवढी इथंच कविता संपली. ती कविता तिथंच संपली. जनपळ आणि ते कर माझे जुलती बोरकरांची प्रसिद्ध कविता आहे, ही सुद्धा तिथंच संपली. त्या एका वाक्याला आम्ही ध्रुवपद म्हणायचो. आता काय म्हणतात, हां तेवढ्यातच ती ध्रुपदात संपणारी कविता ही कविता नसते असं आम्ही म्हणायचो. ही कविता नसते असं आम्ही म्हणत होतो एकमेक. आमच्यावर माझ्या वर्गामध्ये यशवंत मनोहर होते, तो कवीच होता. त्याला आम्ही म्हणायचो तो असं लिहायचं नाही, हे 2 ओळीतली कविता तो आम्हाला दाखवायची नाही असं आम्ही म्हणायचो. तर हे घडत असतं, त्यांचं आपण स्वागतच करायला पाहिजे, कारण त्यांना व्यक्त व्हायचं तुम्ही रोखू शकत नाही. आता त्या बाईंना माझी प्रस्तावना पाहिजेच, मी लिहिणार 2-3 प्रस्तावना मला अशाच वशिल्यानं लिहाव्या लागलेल्या आहेत, ते मी लिहिले. त्यात काय नाही,
माझं समाधान झालं की नाही मला माहीत, पण त्यांचं झालेलं, जे कवी होते त्यांचं झालेलं. तेव्हा अशा प्रकारच्या लेखनाकडेही आपण वाईट नजरेनं पाहू नये. त्यांचंही मनातल्या मनात का होईना आपण त्यांचं स्वागत करावं, अशी या नजरेनंच त्याच्याकडे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. कारण आपल्याकडून त्यांच्या काही अपेक्षा आहे. कारण वयानं तुम्हाला काही कळतं की नाही हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्या ज्येष्ठत्वामुळं तुम्हाला काहीतरी अधिकार प्राप्त झाले असं त्यांना वाटतं, आणि म्हणून त्यांचा तो समज तसाच राहावा याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून मी ते प्रस्तावना लिहिणार आहे. तेव्हा कवितेकडे त्यांनी जे काही अतिशय गांभीर्यानं मांडलं, या पद्धतीनं नीट विचार होणं, कवितेचा काय, कथेचा काय, कादंबरीचा काय, लेखकाकडून ती अपेक्षा असते. साक्षातमध्ये निमंत्रित केलेल्या अनेक लेखकांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या अपेक्षा पूर्ण केल्या, काहींनी केल्या नाही, काहींनी अंशतः केल्या, पण त्यांनाही त्यांच्यासाठी सुद्धा हे व्यासपीठ आम्ही आतापर्यंत साधारणपणे 30 वर्षे त्यांना महाराष्ट्राला उपलब्ध करून दिले. महाराष्ट्राला हे व्यासपीठ अगदी इंदूरपर्यंत आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. भेट आणि फलश्रुती ही जी पुस्तकं आहे त्या बाईनं, कुलकर्णी बाईना, हां, त्यांनी लिहिलेली ही जी, त्यांनासुद्धा हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं होतं. कारण मराठवाडा साहित्य परिषद ही अशी एकमेव साहित्य संस्था आहे की ती आपल्या प्रदेशाचा तर विचार करतेच, तो केलाच पाहिजे, कारण त्यांच्यासाठी ती स्थापनच झालेली आहे. पण एकूण महाराष्ट्राचा आणि एकूण मराठी विश्वाचा सुद्धा विचार करणारी ही एकमेव संस्था आहे. मुद्दाम तपासून पहा तुम्ही, मुद्दाम महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपक्रम पहा, विदर्भ साहित्य संघाचे पहा, मुंबई मराठी साहित्य संघाचे तुम्ही उपक्रम पहा, तुमच्या असं लक्षात येईल की या पद्धतीची विविधता तिथं असणार नाही. आता एखादा पुरस्कार द्यायचा असेल आणि मग तो मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या एखाद्याला मुंबई मराठी साहित्य संघानं दिला असेल, ती गोष्ट वेगळी. पण अशा पद्धतीनं आपलं व्यासपीठ एकूण मराठी जगतासाठी वापरावं असं आधीपासूनच या संस्थेच्या स्थापनेपासून किंवा थोडंसं नंतरच्या काळापासून ही संस्था अशी व्यापक राहिलेली आहे. ती व्यापक राहावी अशा प्रकारचा प्रयत्न आजचे आम्ही तिचे कार्यकर्ते करतो आहोत. कारण आता आमचं वय लक्षात घेता पुढचे जे कार्यकर्ते येणारे, जर आपल्यातून येणार असतील तर त्यांनी अशी व्यापकता आपल्या ठिकाणी ठेवावी. तिला संकुचित करू नये, तिला बांधू नये. तुम्ही 70, 30, 60, 40 असं करू शकता. 70% मराठवाड्याला द्या, 30% तुम्ही एकूण याचा विचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये. तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही कुठं आहोत, या प्रदेशाचा लेखक कुठं आहे. अहमदपूरला जे लेखिका साहित्य संमेलन झालं, त्या लेखिका साहित्य संमेलनामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल स्त्रिया काही बोलल्याच नाही. ज्या लेखिका तिथं बोलवल्या, ज्या कविता तिथं ज्या कवयित्री तिथं बोलवल्या, ज्या अभ्यासिका असल्या तर आम्ही समजलं म्हणून बोलवलं म्हणजे आहे असं गृहीत धरूनच बोलवलं. ज्या अभ्यास करणाऱ्या स्त्रिया आम्ही तिथं बोलवल्या, त्यांच्याकडून स्त्रियांवर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणारे अत्याचार, केले जाणारे अत्याचार याच्यावर कोणीच बोललं नाही. त्याची चिंता फक्त मी माझ्या भाषणात व्यक्त केली, एकट्यानं चिंता तिथं व्यक्त केली. ही चिंताजनक आहे. माझ्या रामचंद्र काळुंखेने एक पुस्तक आता माझं संपादित करायला घेतलं, त्यात ते भाषण घेतलं तरी की लेखिकाच चिंता करत नाही स्त्रियांच्या प्रश्नाची. मग कोण करणार? तुम्हाला जर चिंता नसेल, तुम्ही जर मांडत नसाल, तुम्हाला जर वाटत असेल की मी या जातीची आहे, मी या गटाची आहे, मी या विचाराची आहे आणि आपल्या विचाराच्या लोकांनीच तो केलेला आहे, ते अत्याचार करतायत म्हणून आपण याच्यावर बोलायचं नाही, पण त्यांना काय वाटेल? तुम्ही स्त्री आहात का ते विशिष्ट काम करणारे लोक आहेत, असा प्रश्न मला पडतो, या संस्थेला पडतो. आणि म्हणून आपल्या जवळचा जरी असला तरी त्याच्यावर आपण बोललं पाहिजे की तुझं चुकलं, हे बरोबर नाही, त्याची निंदा आपण केली पाहिजे. त्यांनी जर चुकीचं काम केलं असेल, घृणास्पद असेल, तर त्याची निंदा आपण केली पाहिजे. त्या अशा प्रकारचे विचार निर्भीडपणानं मांडणारे जे कोणी लेखक असतील त्यांच्यासाठी साक्षात हे बंद करण्याचा विचार करत होतो. पण आजच्या याच्यामुळं पल्लवित झाल्यामुळं एखादं वर्ष पुढे ढकलू आणि आणखी काही चाचपणी करता येते का ते पाहू आपण. खरं म्हणजे वेळ आधीच खूप झालेला होता आणि मी 2 मिनटंच बोलणार होतो. बोलण्याच्या नादामध्ये माझं असंच होतं, 15 मिनटं बोलून गेलो, आणखीही बोलू शकतो, पण इथं थांबतो. धन्यवाद.
विष्णू स्वराज सरांना शेवटचा एक भाग औपचारिक म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी विष्णू स्वराज सर. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.